आर-टी ॲडमिशन 2027 तुम्हाला माहीत असेल की आपण काही दिवसापूर्वी आपण पहिल्या लिस्टची तुम्हाला यादी आपल्याला जाहीर केली होती, परंतु त्यामध्ये बऱ्याचशा मुलांचे नंबर त्याच्यामध्ये आले नाहीत आणि त्यांना डेट दिली होती 10 तारीख ते 20 तारखेपर्यंत त्यांना फॉर्म पूर्णपणे डॉक्युमेंट सबमिट करण्याची त्यांना डेट वगैरे दिलेली होती. परंतु काही कारणास्तव किंवा प्रशासनाच्या काही गोंधळामुळे हे पूर्ण ॲडमिशन वगैरे पूर्ण कंप्लीट होऊ शकले नाहीत. तुम्ही पाहू शकता, आपण आज जरी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जरी आपण चेक केलं, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आर-टी 2026-27 आपला राईट आपल्या याच्यामध्ये दिसेल आपल्याला. आणि तसं तुम्ही जर खालच्या साईडला जर आले तर तुम्ही दिसेल की आत्ताच्या तारखेपर्यंत फक्त 29,429 ॲडमिशन पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता, जसे ॲप्लिकेशन पहिल्या यादीमध्ये सिलेक्ट झाले तर समजा 1,05,811 त्यापैकी 30% पण आणखी ॲडमिशन कंप्लीट झालेले नाहीत. तर यासाठी काय करावं लागेल, नक्कीच त्यांना मुदतवाढ द्यावी लागेल. आणि जसं आणखी तर तुम्ही पाहू शकता की या साईडला जे आहे तो प्रशासनाचा जो नंबर आहे, समजा यादी आहे, यादी 10/4/2026 ते 20/4/2026 आणखी याच्यामध्ये जुनीच तारीख याच्यामध्ये दाखवत आहे. परंतु काही न्यूजपेपरमध्ये पब्लिश झालेल्या बातम्याप्रमाणे नक्कीच त्याची वाढ दिलेली आहे तुम्हाला जर तुम्हाला ऑफिशियली चेक करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता की आता आपलं 18 तारखेचा जो न्यूजपेपर होता लोकमत पेपरमध्ये याची न्यूज वगैरे पब्लिश केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 7 दिवसामध्ये 16,000 प्रवेश, म्हणजे ही आहे 18 तारखेची न्यूज आहे. त्यामध्येच त्याच्यामध्ये डेडलाईन त्यांनी फिक्स केली होती की 30 एप्रिलपर्यंत याची आपल्याला तारीख एक्सटेंड करून मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला एक विनंती की आता जे नवीन किंवा जुने पालक असतील ते डॉक्युमेंटसाठी पळापळ करत असतील, त्याला आणखी 10 दिवसाचा त्यांना वेळ भेटणार आहे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी, कागदपत्र व्हेरीफाय करण्यासाठी. परंतु यामध्ये जर ज्यांची डेट वाढली त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी फायद्याच्या आहेत, परंतु यासाठी काही निगेटिव्ह पण गोष्टी होऊ शकतात. कारण तुम्हाला माहीत आहे की ॲडमिशनसाठी प्रत्येक जरी आर-टी ॲडमिशन असेल किंवा रेग्युलर ॲडमिशन असेल, त्यासाठी स्कूलमध्ये जागा तेवढंच आपल्याला महत्त्वाचं असतं की शिल्लक किती आहेत. तुम्हाला माहीत असेल की आता समजा या स्कूलमध्ये तुम्ही आर-टीचा फॉर्म वगैरे तुम्ही फिलअप केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा नंबर आलेला आहे किंवा तुम्ही वेटिंगमध्ये आहात. परंतु जर तुमची इच्छा असेल की त्या स्कूलमध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जर तुम्ही आर-टीच्या फॉर्मची जर वाट बघत असाल तर ते खूप चुकीचं आहे. कारण तुम्ही पाहत असाल की जर तुमचा पहिल्या लिस्टमध्ये नंबर असेल तर हरकत नाही, तुम्ही वेट करू शकता. योग्य प्रकारे कागदपत्राची पडताळणी करा आणि त्यानंतर तुमचा नंबर नक्कीच लागेल तिथे. परंतु तुम्ही वेटिंग लिस्टला आहात आणि तरीसुद्धा तुम्ही वेट करताय, मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यामध्ये टेम्पररी तुमचं एक ॲडमिशन करून घ्यायला पाहिजे एखाद्या स्कूलमध्ये. आणि जर तुमचा दुसऱ्या लिस्टमध्ये जर नंबर आला तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला रेग्युलरमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटणंसुद्धा मुश्किल होऊ नये. कारण तुम्हाला माहीत असतं की ज्या तुम्ही स्कूलचा विचार करताय त्यामध्ये पण खूप लिमिटेड सीट्स वगैरे अवेलेबल असतात. त्यासाठी तुम्हाला खूप काळजी करणं गरजेचं आहे. आणखी तर पाहू शकता तुम्ही 10/4 म्हणजे जुनीच डेट वगैरे दाखवत आहे, त्यामध्ये करू शकता. आणि आता राहिलेला प्रश्न म्हणजे दुसरी लिस्ट वगैरे कधी लागणार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला अत्यंत मला आवडेल. तर राहिला प्रश्न की आता दुसरी लिस्ट वगैरे कधी लागणार आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच आपण पाहू शकता की 10 तारखेच्या नंतर पहिली लिस्ट वगैरे त्यांनी पब्लिश केली होती. त्याचेच डॉक्युमेंट आणखी प्रॉपरली व्हेरीफाय झालेले नाहीत, त्यांच्यासाठीच आणखी 10 दिवसाचं टायमिंग वगैरे वाढवून दिलेलं आहे. तर शक्यता नाकारता येत नाही की 30 तारखेच्या नंतर समजा दुसरी लिस्ट लागू शकते, पण त्याच्यामध्ये तुमचं वेटिंग नंबर किती नाही ते खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुमचं एखाद्या स्कूलमध्ये तुम्ही टेम्पररी ॲडमिशन करून घेऊ शकता या आर-टीच्या फॉर्मच्या भरोश्यावर न बसता, जर तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम क्रिएट नसून करून द्यायचा तर. तर असेच आपण नवनवीन आर-टी संदर्भामध्ये किंवा ऑनलाईन आपण सर्व्हिसेसमध्ये नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि जर तुम्हाला आमच्या आर-टी संदर्भामध्ये जर काही शंका असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आणखी कोणत्याही जर ऑनलाईन सर्व्हिसबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमचे चॅनल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.